तर बघा मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तर बघा मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला इथे पेपर कटिंग ते साधे ब्लाऊजचे सांगणार आहे. तर हा मी लाईव्हच व्हिडिओ घेणार होती, पण ते नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे मी तो लाईव्ह घेतलेला नाही आहे. तर मी इथे हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ इथे अपलोड केलेला आहे. तर इथे बघा, जे ब्लाऊजची लांबी आहे 13 इंच आहे. तर 13 इंच लांबी मी इथे मागच्या साईडची घेतलेली आहे. त्यानंतर समोरच्या साईडची 13.5 इंच लांबी घ्यायची आहे. त्यानंतर इथे बघा 4 इंच इथे बाहीची लांबी आहे आणि इथे जी गोलाई आहे बाहीची 5 इंच आहे. आणि त्यानंतर ही जी पूर्ण कंबरची लांबी आहे ती इथे बघा, इथे मी इथे 30 इंचची कंबरचं हे ब्लाऊज शिवायचं आहे. आणि हे जे ब्लाऊज आहे याचं माप घेत आहे मी, ते कटोरीचं ब्लाऊज आहे, पण मला इथे साध्या ब्लाऊजची कटिंग तुम्हाला सांगायची आहे. तर इथे बघा, इथे जे समोरचा गळा आहे 6 इंच घ्यायचा आहे आणि मागचा जो गळा आहे 10 इंच घ्यायचा आहे आणि खालच्याची साईडची पट्टी आहे 3 इंच घ्यायची आहे. तर अशा प्रकारे इथे माप घेतलेलं आहे. शोल्डर हे 2 इंचचं घ्यायचं आहे. तर बघा, हे सर्व माप मी इथे करून घेतलेलं आहे, मेजरमेंट घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तर मी इथे सर्वात आधी इथे बाहीची कटिंग करून घेणार आहे. तर ही बघा, ही जी मी इथे पेपर घेतलेला आहे आणि ह्या पेपरवर मी तुम्हाला बाहीची कटिंग सांगणार आहे. तर मी इथे पेपरला फोल्ड करून घेतलेला आहे. आता इथे बाहीची इथे लांबी लावायची आहे. तर इथे जी बाहीची लांबी आहे ती इथे आपल्याला पॅक भागकडून लावायची आहे. तर इथे बघा, इथे दोन्ही साईडला पॅक भाग दिसत आहे. तर इथे बघा, हा जो पॅक भाग आहे तिथून बाहीची लांबी लावायची आहे. तर मी इथे बाहीची लांबी मी इथे 5 इंच आहे. तर मी सॉरी, बाहीची लांबी 4 इंच आहे. तर 1 इंच एक्स्ट्रा म्हणजे 5 इंच घेणार आहे. आणि जी तुरपायची, आता साधी बाही जर शिवायची असते साध्या ब्लाऊजची, तर आपल्याला तुरपाईसाठी 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं. तर मी इथे 1.5 इंच एक्स्ट्रा घेत आहे. तर मी अशा प्रकारे 6.5 इंचची लांबी घेतलेली आहे आणि इथे जी गोलाई आहे ती 5 इंचची घ्यायची आहे आणि त्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. 6.5 इंचची मी गोलाई घेतलेली आहे. त्या गोलाईपेक्षा आपल्याला जो मोंढा आहे तो 2 इंच जास्त घ्यायचा आहे. तर मी इथे मोंढा इथे 8.5 इंचचा घेतलेला आहे आणि इथे टोटल मोंढा 8.5 इंचचा घेऊन मी इथे सरळ लाईन करून घेत आहे. आता इथे आपल्याला मोंढ्याचा आकार देण्यासाठी इथे अंतर सोडून घ्यायचं आहे. तर इथे बघा, मोंढ्याचा आकार देण्यासाठी इथे मी 3 इंच अंतर सोडून घेत आहे. आणि आता इथे जे 3 इंच अंतर सोडलेलं आहे तिथे आपल्याला मोंढ्याचा आकार छान द्यायचा आहे. जसं आपण पानाचा आकार देतो तशा प्रकारे इथे मोंढ्याचा आकार, बाहीच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. आणि बघा, इथे मोंढा आपला मोजून घ्यायचा आहे तर 7 इंच घ्यायचा आहे. तर मी इथे 7 इंचावर टिक करून घेत आहे. म्हणजे ही आपली फिटिंगची शिलाई आहे आणि जे मी एक्स्ट्रा कापड ठेवलेला आहे तो कापड शिल्लक ठेवायचा आहे. आणि आता बघा, इथे अशा प्रकारे कटिंग करून घ्यायची आहे. पण त्याआधी बघा, जे तुरपाईसाठी मी इथे 1.5 इंच एक्स्ट्रा मी अंतर सोडलेलं आहे तिथे आपल्याला टिक करून घ्यायची आहे आणि तिथे एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. म्हणजे त्या लाईनवरून आपल्याला इथे जे कापड आहे तो फोल्ड करून तुरपाईसाठी करून घ्यायचं आहे. आता ही जी ब्लाऊजचं मेजरमेंट आहे, म्हणजे ही जी बाही आहे ही साध्या ब्लाऊजची बाही आहे. म्हणजे जी साधा कापड असतो त्याची बाही कापलेली आहे. आणि आपल्याला जर अस्तरचं वगैरे ब्लाऊज शिवायचं असेल तर आपल्याला फक्त 1 इंच एक्स्ट्रा अंतर सोडायचं असतं. हे जे तुरपाईसाठी अंतर सोडायचं नसतं, हे साध्या ब्लाऊजला सोडायचं असतं. हे लक्षात ठेवायचं आहे. तर इथे बघा, इथे ही जी बाही आहे छान मी कट करून घेतलेली आहे आणि बघा, ही जी तुरपाईसाठी पट्टी इथे ही आपल्याला 1.5 इंच ठेवायची आहे. आणि अशा प्रकारे ही बाही तयार झालेली आहे. आता इथे आपल्याला खालच्या साईडने जर आपण फिटिंग केली तर अशा प्रकारे ही बाही तयार होणार आहे. आता इथे आपल्याला एक साईडचा जो मोंढा आहे समोरच्या साईडचा तो खोल करून घ्यायचा आहे. तर इथे बघा, मी 1 इंच अंतर घेतलेलं आहे आणि 1 इंच अंतर घेऊन आतमध्ये इथे खोल करून घ्यायचं आहे, जेणेकरून जो समोरचा साईडने जे आपलं जे कापड जमा होणार नाही आणि ब्लाऊज पण फिटिंगला, बाही पण फिटिंगला छान बसणार आहे. तर अशा प्रकारे मी इथे बघा, इथे ही जी बाही आहे कट करून घेतलेली आहे. तर बघा, ही अशा प्रकारे ही बाही इथे तयार झालेली आहे. आता त्यानंतर आपली बाही झाल्यानंतर आपल्याला इथे मागचा भाग
कट करून घ्यायचा आहे. तर इथे मागचा भाग कट करण्यासाठी मी इथे बघा हा जो पेपर आहे तो घेतलेला आहे. आता इथे मी एक साईडचाच मागचा भाग करणार आहे. मी बघा इथे हे जो मागचा भाग आहे तो मी इथे एकाच भागाचा कापून घेणार आहे, कारण की बघा इथे एकाच साईडचा भाग आपल्याला तरी पण समजणार आहे. तर इथे बघा जी लांबी आहे मी इथे 14 इंच घेतलेली आहे. त्यानंतर शोल्डर 5 इंच घेतलेला आहे आणि जो मुंडा आहे तो 5.5 इंचचा घ्यायचा आहे. त्यानंतर जे छाती आहे ती 9 इंचची आहे. तर मी 9 इंच मार्क करून घेतलं आहे आणि 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. अशा प्रकारे मी इथे 10.5 इंच घेतलेला आहे. त्यानंतर मुंड्याचा आकार देण्यासाठी इथे मागच्या भागाला आपल्याला 1.5 इंच अंतर सोडायचं आहे. आणि इथे बघा वरच्या साईडने जर आपल्याला मुंड्याचा आकार देता येत नसेल तर वरच्या साईडने 3 इंच अंतर सोडून मुंड्याचा आकार द्यायचा आहे. त्यानंतर गळ्याचं अंतर मी इथे 1.5 इंच सोडत आहे. आणि इथे बघा जे गळ्याची इथे जी लांबी आहे ती मी इथे 10 इंच घेतलेली आहे. आणि इथे जो गळा आहे तो गळ्याचा आकार इथे कट करून घ्यायचा आहे. तर मी इथे गळ्याचा आकार देण्यासाठी अर्धा इंच आतमध्ये अंतर सोडलेलं आहे आणि गळ्याचा आकार देत आहे. आता बघा इथे मी 1.5 इंच यासाठी घेतलेला आहे की गळा हा उतरायला नको. तर तुम्हाला जर छोटा गळा असेल आणि डीप हवा असेल तर तुम्ही 2 इंचसुद्धा घेऊ शकता. तर इथे बघा इथे मी डीप गळा जर पाहिजे असेल तर आपण 2 इंचसुद्धा घेऊ शकतो. तर इथे मी इथे हे जे ब्लाऊज आहे साधं ब्लाऊज आहे तर मी इथे 1.5 इंच गळ्याचं अंतर घेतलेलं आहे. त्यानंतर बघा इथे आता आपला मागचा भाग कापून झालेला आहे. आता आपल्याला समोरच्या भागाने इथे समोरचा भाग कापून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी इथे मी इथे जे अंतर आहे जे समोरच्या भागाला आपल्याला बटन आणि काच करायची आहे, जे आपण हुक्सपट्टी आणि आयपट्टी लावतो त्यासाठी अर्धा इंच अंतर सोडायचं आहे. आणि अर्धा इंच अंतर सोडून मग आपण मागचा भाग इथे लावायचा आहे. आणि इथे जो अर्धा इंच अंतर सोडलेला आहे आणि बघा आणि इथे जे खालच्या साईडने आहे त्या साईडने सुद्धा आपल्याला 1.5 इंच अंतर सोडायचं आहे. तर ही जी खालची साईड आहे तिथे 1.5 इंच अंतर सोडायचं आहे, कारण इथे आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे आणि शिलाईमध्ये पण जाणार आहे, म्हणून मी इथे 1.5 इंच एक्स्ट्रा अंतर घेतलेलं आहे. आता हे जे आपण अर्धा इंच घेतलेलं आहे तिथे आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे. आणि इथे जे वरच्या साईडचं जे शोल्डर आहे ते शोल्डरसुद्धा आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे. तर इथे मी 5.5 इंचचं शोल्डर समोरचं घेतलेलं आहे, कारण की अर्धा इंच आतमध्ये हुक आणि आयपट्टीसाठी ठेवलेलं आहे. आणि जे इथे छातीचं अंतर आहे ते आपल्याला इथे 10.5 इंच घेतलेलं आहे. पण इथे आपल्याला अर्धा इंचची टक्स द्यायची आहे, तर मी इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आणि जे खालचा जो साईड आहे आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे. आणि इथे आपल्याला पुन्हा 1 इंच एक्स्ट्रा अंतर घ्यायचं आहे, म्हणजे इथे मी टिक करून घेतलेली आहे. पण आता नंतर इथे मी पुन्हा माप लावून घेणार आहे. तर मी इथे बघा जो मागचा भाग आहे त्याला इथे मी खालची कंबर ही 30 इंचची आहे, तर मी इथे बघा 7.5 इंचवर मार्क करून घेत आहे. आणि खालच्या ज्या टक्स आहे 2 टक्स करायचे असतात त्यासाठी 1 इंच एक्स्ट्रा अंतर घेतलेलं आहे आणि 1.5 इंच इथे पुन्हा सोडलेलं आहे. अशा प्रकारे हे अंतर घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला इथे तिरप्या साईडने आपल्याला फिटिंगसाठी शिलाई करून घ्यायची आहे. आता इथे जे इथे आपल्याला जे आपल्याला टिक करायचं आहे आपल्याला, तर इथे मी इथे 4 इंच अंतर घेतलेलं आहे. आणि इथे 4 इंच अंतर घेऊन वर 5 इंच अंतर घेतलेलं आहे. आणि आपल्याला 2 टक्स करून घ्यायचे आहे. त्यासाठी आपण टक्स यासाठी करायचे असतात की आपला मागचा भाग जो वर जायला नको. आता इथे जो समोरचा भाग आहे बघा, जे अर्धा इंच मी अंतर सोडलेलं आहे त्या अर्धा इंचवर मी इथे लाईन ओढून घेत आहे. आणि आता आपल्याला शोल्डर लावायचं. शोल्डर इथे मी 5 इंचचं शोल्डर घ्यायचं आहे. तर इथे मी बघा इथे जे गळ्याचं अंतर आहे ते इथे 1.5 इंच अंतर घेत आहे. आणि जे खालची गळ्याची लांबी आहे ती 6 इंच घ्यायची आहे. तर 6 इंचवर मार्क करून घेत आहे. आता हे 6 इंच मार्क झाल्यानंतर आतमध्ये अर्धा इंच सोडून गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे. आता इथे जे मुंडा आहे तो आपण जसा मागचा गळ्याचा मुंडा घेतलेला आहे 5.5 इंच,
तसा 5.5 इंच घ्यायचा आहे. आणि इथे 5.5 इंच मोंढा घेऊन आपण छातीचं माप 9 इंच घेतलेलं आहे, तर 9 इंचावर बरोबर फिटिंगचं माप घ्यायचं आहे आणि 1.5 इंच एक्स्ट्रा अंतर सोडायचं आहे. तर 1.5 इंच आणि टॉक्स करण्यासाठी 1 इंच असं मी 2 इंच अंतर सोडलेलं आहे. आणि मोंढ्याचा आकार देण्यासाठी आतमध्ये आपल्याला 1 इंच सोडायचं आहे. म्हणजे समोरचा जो मोंढा असतो तो थोडा खोल असतो, म्हणून मी ते 1 इंच अंतर सोडलेलं आहे आणि मोंढ्याचा आकार देत आहे. आता इथे बघा, हे मोंढ्याचा आकार दिल्यानंतर आपण इथे क्रॉसपट्टी आपल्याला बघा इथे शिलाई करून म्हणजे फिटिंगची शिलाईसाठी मार्क करून घ्यायचं आहे. आता इथे बघा, इथे आपल्याला क्रॉसपट्टीसाठी 3.5 इंच अंतर सोडायचं आहे आणि इथे जे खालच्या साईडने 2.5 इंच घ्यायचं आहे. आणि इथे बघा, अशा प्रकारे इथे जे तिरप्या भागामध्ये क्रॉसपट्टी आपल्याला आकार द्यायचा आहे आणि ते क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे बघा, जे 6 इंच अंतर सुटल्याचे अर्धे घ्यायचे आहे, तर मी इथे 3 इंच घेतलेलं आहे आणि 2.5 इंचवर आपल्याला मार्क करून घ्यायचे आहे. तर इथे बघा, मी 2.5 इंचवर मार्क करून घेतलेलं आहे. त्यानंतर खालच्या साईडने आपल्याला 4 इंच घ्यायचं आहे आणि इथे 4 इंचवर मार्क करून घ्यायचं आहे आणि इथे 1 इंचची आपल्याला टक्स करून घ्यायची आहे आणि वरच्या साईडने 2.5 इंच अंतर सोडून टक करायची आहे. आता अशा प्रकारे मी 2 इथे टक्स करून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला या साईडने हे 2 इंच अंतर सोडायचं आहे आणि इथे जी लांबी आहे ती लांबी आपल्याला पूर्ण घेऊन घ्यायची आहे. तर इथे बघा, जी टक्स आहे ती इथे बरोबर 6 इंचची टक्स येणार आहे. म्हणजे या पूर्ण टक्समध्ये आपल्याला मधोमध 2-2 इंच अंतर सोडायला हवं. तर इथे बघा, आणि जी वरची जी टक्स आहे तिथे आपल्याला 6 इंचवर मार्क करून घ्यायचं आहे आणि 3.5 इंचची ही टक्स करून घ्यायची आहे. आता बघा, ही जी मी 3.5 इंचची यासाठी घेतलेली आहे की जे आपलं 4ही टक्स आहे त्या 4ही टक्समध्ये 2-2 इंचचं अंतर आलेलं आहे. तर बघा, मी इथे मोजून दाखवत आहे. तर इथे पण आपल्याला बघा, इथे जे 4ही टक्स आहे त्याचे 2-2 इंचचं अंतर आलेलं आहे आणि बरोबर मधोमध हे टक्स आलेले आहे. तर अशा प्रकारे साध्या ब्लाऊजचे या टक्स इथे कट करून घ्यायचे आहे. तर प्रत्येक बघा, इथे जे क्रॉसपट्टी आहे ते मी इथे 3.5 इंचची केलेली आहे आणि इथे जे टक्स आहे ती 2.5 इंचची केलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडचे टक्स हे आपल्याला 3.5 इंचावर करून 3.5 ते 4 इंचावर करून घ्यायचे आहे. तर मी इथे 4 इंच अंतर घेऊन केलेली आहे. तर गळ्याचा आकारसुद्धा गळ्याचं अंतर हे 6 इंच गळ्याचं अंतर इथे 1.5 इंच घेतलेलं आहे आणि 6 इंच गळ्याची लांबी घेतलेली आहे आणि मोंढा हा 5.5 इंचचा घेतलेला आहे. तर अशा प्रकारे जर साध्या ब्लाऊजची आपण जर कटिंग केली तर ब्लाऊज फिटिंगला पण छान बसणार आहे. आणि इथे आपण हे जे कट करून आपण जे टक्स आहे 4ही टक्स करून घ्यायचे आहे आणि दोन्ही साईडच्या एकसारख्या टक्स करून घ्यायचे आहे आणि नंतर ते शिवून घ्यायचे आहे. तर आता हे जे मेजरमेंट आहे हे मी एकाच साईडचं केलेलं आहे. तर हे जे साईड आपल्याला ठेवून डबल कापडमध्ये दोन्ही साईडचे भाग कट करून घेता येणार आहे. तर इथे बघा, इथे हे जे पेपर कटिंग मी केलेली आहे तर हे मी इथे एकाच साईडची केलेली आहे. आता याच पेपर कटिंगवरून मी तुम्हाला ब्लाऊज कसं कट करायचं ते पण सांगणार आहे. तर इथे बघा, ही जी क्रॉसपट्टी आहे ही क्रॉसपट्टी इथे तयार झालेली आहे आणि इथे जे बघा, जो समोरचा भाग आहे थोडा मोठा आलेला आहे, पण आपल्याला शिलाईमध्ये तो जाणार आहे म्हणून थोडा आपला मोठाच घेतलेला आहे. आता जो मागचा भाग आहे त्याच्या गळ्याची मी लांबी इथे 10 इंच घेतलेली आहे आणि गळ्याचं अंतर 1.5 इंच घेतलेलं आहे आणि शोल्डर हे 3 इंचचं आलेलं आहे, 3 ते 3.5 इंचचं आलेलं आहे. ते शिलाईमध्ये आपलं जाणार आहे आणि इथे ते शोल्डर 2 ते 2.25 इंचचं राहणार आहे. तर इथे बघा, इथे ही जे गळा आहे ते मी इथे आता कट करून घेणार आहे. तर हा गळा आपल्याला कट करून इथे घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे जर तुम्ही पेपरची कटिंग जर अशी प्रकारे केली तर अगदी सोप्या पद्धतीने ही पेपरची कटिंग इथे होणार आहे आणि कोणत्याच प्रकारचे इथे
खूप कठीण पद्धत मी इथे वापरलेली नाही आहे. तर तुम्हाला माझी ही पेपरची कटिंग कशी वाटली तर कॉमेंट करून मला नक्की सांगाल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा. जेणेकरून मी आजपासून जे शिवण क्लासचे हा माझा पहिला व्हिडिओ आहे. तर मी असेच मी शिवण क्लासचे हे व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करणार आहे. तर उद्या मी इथे तुम्हाला इथे ब्लाऊज पीसची कटिंग इथे सांगणार आहे. तर माझं हे जे चॅनल आहे त्याला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पण अशा प्रकारे सोप्या पद्धतीने कटिंग करता येणार आहे.